आता जाऊयात राज्यातल्या गावागावात जाणून घेऊयात तिथल्या महत्त्वाच्या घडामोडी गाव तिथे माझामधून। साकोली के सितारे या भंडाऱ्यातील व्हॉट्सअॅप ग्रुपनं सामाजिक बांधिलकी जोपासत 4 अनाथ मुलींना 55,000ची आर्थिक मदत केली आहे। तर वीरा संघटनेकडून या 4ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे। गेल्या महिन्यात गोंदियातल्या निमगावात 40 वर्षीय अनिल सूर्यवंशी यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं। त्या धक्क्यानं त्यांच्या पत्नीचाही अचानक मृत्यू झाला। त्यामुळे त्यांच्या 4ही मुली पोरक्या झाल्या असून त्यांच्या मदतीसाठी हा व्हॉट्सअॅप ग्रुप पुढे सरसावलाय। तब्बल 20 वर्ष पोलिसांना तंगवणाऱ्या एका आरोपीला चंद्रपूर पोलिसांनी आता अटक केली आहे। धनराज मेश्राम असे या आरोपीचं नाव आहे। या आरोपीनं 20 वर्ष आधी वरोरा तालुक्यातील खंबाडा इथं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजरला डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटलं होतं। 3 लाख रुपयांच्या या लुटीमुळे तेव्हा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती। दरम्यान आता या आरोपीला यवतमाळमधील वंजारी गावातून अटक करण्यात आली आहे। रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या दापोलीत माती खाली गाडलं गेल्यानं एका कामगाराचा मृत्यू झालाय। दापोलीच्या उदयनगर भागात इमारतीचं बांधकाम सुरू होतं, त्यावेळी ही दुर्घटना घडली। यावेळी संरक्षक भिंतीला भार सहन न झाल्यानं भिंत मातीच्या ढिगाऱ्यासह कोसळली। यावेळी काम करणारे 2 कामगार भिंती खाली गाडले गेले, ज्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं तर एकाचा मृत्यू झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या गडनदीत 2 मुलं बुडाली आहेत। यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून अजून एकाचा शोध सुरू आहे। प्रसन्नजीत सुमंग कुंभवडेकर आणि रामचंद्र दीपक माणगावकर अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावं आहेत। ही दोन्ही मुलं नदीकिनारी खेळायला गेलेली होती। दरम्यान बराच वेळ घरी परत न आल्यानं पालकांनी शोधाशोध सुरू केली, तेव्हा ही दोन्ही मुलं बुडाल्याची माहिती मिळाली। बाजार समिती आणि नाफेड केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे बुलडाणा आणि वर्ध्यात हजारो क्विंटल तूर भिजून वाया गेली आहे। बुलडाण्याच्या चिखलीत नाफेडच्या गोदामात साठवलेली हजारो क्विंटल तूर मातीमोल झाली आहे। केंद्राकडून मोजलेल्या तुरीच्या पोत्यांवरती कापड टाकलं नसल्यानं हा प्रकार घडलाय। खरेदी विक्री संस्थेच्या हलगर्जीपणामुळे सरकारचं कोट्यवधींचं नुकसान झालंय। जवळपास 400 ते 500 क्विंटल तूर खराब झाली असून तुरीच्या या दुरावस्थेला बाजार समिती जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय। पंढरपुरात चंद्रभागेच्या पाण्यात खेळणाऱ्या 4 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला। शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर चंद्रभागेत होणारा अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चंद्रभागेच्या पात्रात बेसुमाररित्या वाळू उपसा केला जातो। त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झालेत। दरम्यान या अवैध वाळू उपशाला अंकुश लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। अहमदनगरमध्ये अवैध धंद्यांविरोधात मोहीम राबवण्यात येते। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत गेल्या 2 दिवसात 56 ठिकाणी अवैध धंद्यांवरती छापे टाकलेत। या कारवाईत 49 जणांना अटक करण्यात आली आहे आणि 4 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। या कारवाईत देशी विदेशी दारू आणि हातभट्ट्या देखील उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत। बारामती तालुक्यातल्या लोणी भापकर रस्त्यावरती आलिशान गाडीतून आलेल्या 6 ते 7 चोरट्यांनी कोंबड्यांनी भरलेला टेम्पो अडवला। त्यातील चालकाला आणि क्लीनरला मारहाण करत हा टेम्पो एका खासगी पोल्ट्री फार्ममध्ये नेला आणि टेम्पोतल्या 4 लाखांच्या 2230 कोंबड्या विकल्या। त्यानंतर जेजुरी रोडवरती हा टेम्पो सोडून देण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी कासोर्डी टोल नाक्यावरती सापळा रचून 4 जणांना ताब्यात घेतलंय। कोणताही पुरावा नसताना केवळ माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अहमदनगर महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात एका गर्भवतीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झालाय। श्रावणी निकम असं या महिलेचं नाव आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे श्रावणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। 3 दिवसांपूर्वी श्रावणीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा तिची प्रकृती ठीक होती। तिचं सिझेरियन करावं लागेल अशी कल्पना डॉक्टरांनी दिली। दुसऱ्या दिवशी मात्र सिझेरियनची गरज नाही, नॉर्मल डिलिव्हरी होईल असं सांगण्यात आलं। मात्र सकाळी प्रसूतीच्या वेळी तिचा मृत्यू झाला। मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडून ग्रामस्थांनी बेदम चोप दिलाय। बेळगावच्या रामदुर्ग तालुक्यातील कलहाळ गावात ही घटना घडली आहे। शनिवारी रात्री 2 तरुणांकडून गावातल्या बिरलिंगेश्वर मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। पेटी फोडतानाचा आवाज ग्रामस्थांना ऐकू आला आणि त्यांना जाग आली। ग्रामस्थ मंदिराबाहेर जमले असता या तरुणांनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र ग्रामस्थांनी पाठलाग करत मागे बसलेल्या तरुणाला पकडलं आणि खांबाला बांधून नंतर त्याला बेदम चोप देण्यात आला।